नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आनंददायी शिक्षण या चॅनलवरती। याआधी आपण मराठी व्याकरण, इंग्रजी तसेच शास्त्रज्ञांची माहिती या चॅनलवरती पाहिली। आज असाच एक आगळा वेगळा आणि सर्वांचा जिज्ञासा वाढवणारा व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत आहे। परिसर अभ्यासातील हा घटक आहे आपली सूर्यमाला। यामध्ये आपण ग्रहांची माहिती घेणार आहोत। हा व्हिडिओ ऐकताना सर्वांनी हेडफोनचा वापर जरूर करा, जेणेकरून तुम्हाला ग्रहांची गती देखील अनुभवता येईल। ही आहे आपली सूर्यमाला। अबब, किती मोठी ही ग्रह, कसा त्यांचा रंग, कशी त्यांची गती, या सर्वांची माहिती आपण घेणार आहोत। चला तर मग। सूर्यमाला अशा प्रकारे सूर्य हा एक तारा आहे व त्याभोवती फिरणारे हे 8 ग्रह आहे। त्यामध्ये सर्वप्रथम आहे बुध, नंतर आहे शुक्र, तिसऱ्या क्रमांकावर आहे आपली पृथ्वी, चौथ्या क्रमांकावर मंगळ, पुढे आहे गुरु, 6व्या क्रमांकावर शनी, 7व्या क्रमांकावर युरेनस व शेवटी 8व्या क्रमांकावर आहे नेपच्यून। अशा प्रकारे हे ग्रह स्वतःभोवती फिरत असतात। त्यालाच आपण परिवलन असे म्हणतो। स्वतःभोवती फिरता फिरता ते सूर्याभोवती देखील फिरत असतात, त्याला परिभ्रमण असे म्हणतात। सूर्याभोवती फिरत असताना हे ग्रह एका विशिष्ट मार्गाने फिरत असतात। या मार्गालाच कक्षा असे म्हणतात। या सूर्यमालेतील प्रत्येक ग्रहांची माहिती आज आपण बघणार आहोत। सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह आहे बुध। बुध या ग्रहाला परिवलनासाठी 59 दिवस तर परिभ्रमणासाठी 88 दिवस लागतात। बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे। सूर्यापासून दूर असताना पृथ्वीवरून फक्त सकाळी आणि संध्याकाळी दिसतो। या ग्रहाभोवती उल्कापातामुळे निर्माण झालेले ज्वालामुखीच्या मुखासारखे खड्डे पाहायला मिळतात। हा सर्वात वेगवान ग्रह आहे। तसेच हा सूर्यमालेतील सर्वात छोटा ग्रह असून या ग्रहाचे गुरुत्वाकर्षण खूपच कमी असल्याने त्यावर वातावरणाचा अभाव आहे। त्यामुळे सतत येथे उल्कापात होत असतात। सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकावर आहे शुक्र ग्रह। या ग्रहावर सूर्योदय पश्चिमेला तर सूर्यास्त पूर्वेला होतो। परिवलनासाठी 243 दिवस तर परिभ्रमणासाठी 225 दिवस शुक्र ग्रहाला लागतात। या ग्रहावर एक दिवस 1 वर्षापेक्षा मोठा असतो। शुक्र हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे। सामान्यतः सूर्योदयाच्या आधी पूर्व दिशेला व सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेला पाहावयास मिळतो। शुक्र स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो। शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे। यानंतर ज्या ग्रहावर आपले वास्तव्य आहे असा सूर्यापासून 3ऱ्या क्रमांकावर असणारा ग्रह म्हणजे आपली पृथ्वी होय। पृथ्वीला परिवलनासाठी 24 तास तर परिभ्रमणासाठी 365 दिवस लागतात। पृथ्वीचा आस कललेला असून ती याच अवस्थेमध्ये परिवलन व परिभ्रमण करत असते। त्यामुळेच पृथ्वीवर उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या ऋतूंचा क्रम सुरू असतो। पृथ्वी हा सूर्यमालेतील 3ऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे। पृथ्वीशिवाय इतर कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही। पृथ्वी स्वतः चुंबक असल्याने पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र आहे। या चुंबकीय क्षेत्रामुळे सूर्यापासून येणारे हानिकारक किरण पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळतात। सूर्यमालेतील 4थ्या क्रमांकावरील ग्रह हा आहे मंगळ। पृथ्वीप्रमाणे मंगळ ग्रहाचा आस कललेला असून या ग्रहावर देखील 2 ऋतू आढळतात, उन्हाळा व हिवाळा। मंगळ ग्रहाला देखील 2 उपग्रह आहे, पण त्याचा आकार गोल नसून थोडा वेडावाकडा आहे। मंगळ ग्रहाला परिवलनासाठी 24 तास 36 मिनिटे लागतात तर परिभ्रमणासाठी 687 दिवस लागतात। मंगळ हा सूर्यमालेतील 4था ग्रह आहे। मंगळावरील माती लोह असल्याने त्याचा रंग लालसर दिसतो, म्हणून त्याला लाल ग्रह असेही म्हणतात।
मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत ऑलिम्पस मॉन्स हा आहे. सूर्यापासून 5वा ग्रह गुरु असून तो सर्वात मोठा ग्रह आहे. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे ग्रह घनरूप पदार्थांनी बनलेले आहेत. या उलट गुरूचा आतला भाग हा द्रवरूप लोखंडाचा असून बाहेरच्या भागात वायूचे दाट ढग आहेत. गुरूच्या प्रचंड आकारमानाप्रमाणे त्याचे गुरुत्वाकर्षणही प्रचंड असून सूर्याभोवती फिरण्याचा वेगही प्रचंड आहे. गुरूला परिवलनासाठी 9 तास 50 मिनिटे व परिभ्रमणासाठी 12 वर्षे लागतात. गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. गुरूमध्ये सुमारे 1397 पृथ्वीगोल सहज मावतील इतका तो मोठा आहे. गुरु हा आकाराने प्रचंड असून सुद्धा स्वतःभोवती फार वेगाने फिरतो. गुरु ग्रहावर सतत प्रचंड वादळे होत असल्याने त्यास वादळी ग्रह असेही म्हणतात. सूर्यमालेतील 6वा ग्रह आहे शनी. शनीला परिवलनासाठी साधारणपणे 10 तास तर परिभ्रमणासाठी 29 वर्षे लागतात. शनी हा सूर्यमालेतील 6वा ग्रह व गुरु नंतरचा सर्वात मोठा ग्रह आहे. शनी एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे कारण त्याच्या भोवती कडी आहेत. त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या 95 पट असतानाही त्याची घनता खूप कमी आहे. समजा एका मोठ्या समुद्रामध्ये जर शनी ग्रह टाकला तर तो चक्क तरंगू शकेल इतकी त्याची घनता कमी आहे. युरेनस हा सूर्यमालेतील 7वा ग्रह असून त्याला देखील शनी ग्रहाप्रमाणेच कडी आढळून आलेली आहे, पण ही कडी दुर्बिणीतून दिसत नाही. युरेनस हा सूर्यमालेतील 7वा ग्रह आहे. या ग्रहाला दुर्बिणीशिवाय पाहता येत नाही. युरेनस ग्रहाचा आस खूप कललेला असल्याने तो घरंगळ चालल्यासारखा दिसतो. पुढे आपण सूर्यमालेतील 8वा ग्रह बघणार आहोत, नेपच्यून. नेपच्यून या ग्रहाला परिवलनासाठी 19 दिवस तर परिभ्रमणासाठी 165 वर्षे लागतात. नेपच्यून हा सूर्यमालेतील 8वा ग्रह आहे. नेपच्यूनवरील एक ऋतू सुमारे 41 वर्षाचा असतो. या ग्रहावर अतिशय वेगवान वारे वाहतात. अशा प्रकारे आज आपण 3D ॲनिमेशनद्वारे सूर्यमालेतील 8 ग्रहांची माहिती घेतली. ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी अपेक्षा करते. चला तर भेटूया पुढील अशा शैक्षणिक दर्जेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.